नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषद घेत महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराबाबत माहिती देत याबाबत आपण सर्वोच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केल्याची माहिती यावेळी दिली. यावेळी अनिल गोटे यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर चालवला असून जळगावमध्ये सुरेश जैन यांना घरकुल घोटाळ्यात अटक करण्यात आली, त्याप्रमाणे त्याची पुनरावृत्ती धुळ्यात होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. महापालिकेच्या निवडणुकीत झालेल्या 800 ते 1000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा हिशोब माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे आम्ही दाखल केलेले याचिकेत केलेले आहे. त्या याचिकेची पार्श्वभूमी अशी की आमचे ज्येष्ठ सहकारी आणि अलीकडचे विरोधी पक्षनेते माजी नरेंद्र परदेशी यांनी या संबंधात बराच पत्रव्यवहार केला होता. अनेक गैरव्यवहाराची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली, चौकशी झाली, पण कारवाईपूर्वी ती प्रकरणं दाबून ठेवण्यात आली. प्रश्न असा आहे की याचा परिणाम असा झाला की भ्रष्टाचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढून गेलं आणि शेवटी ते अमर्याद भ्रष्टाचारापर्यंत जाऊन पोहोचले. याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही 5 फेब्रुवारी 2025 माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. आता नीट समजून घ्या सगळ्यांनी. आतापर्यंत 8 तारखा झाल्या. अजूनसुद्धा महापालिकेने त्या सदर याचिकेला रिप्लाय दाखल केलेला नाही. आता रिप्लाय दाखल केला नाही म्हटल्यानंतर हायकोर्टाचे माननीय जज संतापले नाही तरच नव्हते. त्यामुळे त्याच्या जहाज विरुद्ध ते अंतिम सुनावणी लागले. त्याच्यामध्ये जे मुद्दे उपस्थित आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की धुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याची अंडरग्राऊंड पाईपलाईन तर या अंडरग्राऊंड पाईपलाईनमध्ये त्याच्या उभारणीच्या कामात त्या काळात झालेल्या सगळ्या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही तेव्हाही आवाज उठवतो. बैल जसा रस्त्याने घुसत जातो तशी पाईपलाईन टाकलेली. त्याला उतार नाही, त्याच्या खाली विचार टाकल्या पाहिजे. पाईपलाईनच्या खाली काय टाकलेले नाही. आणि आता इथे कुणाचं घर आहे
गुन्ह्याचं घर आहे. मी शब्द वापरतो. मग तिकडून वळून घ्यायची. काय अशी पाईपलाईन टाकली असल्यामुळे या पाईपलाईनमधून पूर्ण दाबाने पाणी येणं शक्य नाही. हे पाईपलाईन सुरू करण्यापूर्वी एक हायड्रॉलिक प्रेस असते. म्हणजे दोन्ही बाजूने पाईपलाईन बंद करायची आणि त्याच्यामध्ये हायड्रॉलिक प्रेशरने हवा भरायची. जिथे लिकेज असेल ते काढायचं. अशी टेस्टसुद्धा घेतलेली नाही. काय त्यामुळे धुळेकरांना 1 दिवसाआड पाणी मिळेल, 2 दिवसाआड मिळेल, या नुसत्या वल्गना आहेत. आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा पातळीवरील कुठल्याही शहराकडे नाही एवढं पाणी आपल्याकडे पालघर, जेरगाव, नकाळे, तापी इत्यादी योजनांमध्ये पडलेलं आहे. कारण एकच आहे की जे राज्यकर्ते आहेत त्यांची नीयत साफ नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराचा बुवा त्या पाईपलाईनमध्ये ठासून भरला आहे. हा निष्कर्ष आमच्यापैकी कोणी काढला नाही. जीवन प्राधिकरणाच्या तपासणी पथकाने एकमताने काढला आहे. दुसरा भाग आहे तो अंडरग्राऊंड ड्रेनेज. अंडरग्राऊंड ड्रेनेजमध्ये जे विरोधी तंत्रज्ञान वापरले असं मला नाही वाटत जगाच्या पाठीवर कुठे झालं. आज लाईनमधल्या पाईपलाईनमधली घाण 8 इंची ही पुढे 10 इंची धरली पाहिजे ना. यांनी ती 6 इंची 4 इंची धरली. लोकांच्या घरामध्ये जर संडासाची घाण गल्लीच्या तुमच्या मार्गाने आत आली तर धुळेकर नागरिकांनी अजिबात आश्चर्य करता कामा नये. मी जे आता तुमच्यापुढे बोलतो आहे ते मला पुढच्या सिद्ध करून जायचं. लक्षात घ्या, जबाबदारी बोलतो. तुम्हाला सगळ्यांना जाणून आहात तुम्ही सगळे की सुरेशदादा जैन हे दुसऱ्या महानगरपालिका दत्तक घ्यायला निघाली आणि आपल्या इथे सांगितलं होतं मला धुळ्याची दत्तक त्यामुळे. मी त्याला सांगितलं तुमची सांभाळ आली काय आमच्या कंपनीमध्ये जोर आहे. की त्यांना जन्मशेष झाली. त्यांचा गुन्हा हा छोटा होता. आता आम्ही तो उघडगिरा केल्याच्या मानाने आणि त्याचे पुरावे सगळे जोडलेले आहेत. काय त्यामुळे मान्य न्यायालयापुढे मागच्या तारखेला मी असल्या काही गोष्टी मांडल्या होत्या. तरी न्यायालयाने सहज बोलताना मत व्यक्त केलं. व्हेरी सिरियस.
आता मी आता इंग्रजी बोललो ते कदाचित भाजपच्या नेत्यांना कळणार नाही, तर ते मराठीत करून सांगायचं. महापालिकेच्या इमारतीबद्दल अनेक तक्रारी झाल्या. त्या इमारतीच्या गच्चीतून कसा अभिषेक सुरू होता त्याची छायाचित्र तुम्ही टाकली. इमारतीचे बांधकाम आणि बंद करा, काय झालं, फर्निचरचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जात झालेलं आहे. त्याबद्दल जे तक्रारी आहे. आता सगळ्यात मोठं गंभीर प्रकरण मी तुम्हाला सांगतो. जिओ कंपनीने धुळे महापालिकेला एकूण 46 कोटी रुपये रस्ते खोदण्यासाठी भरलेले आहेत. त्यातल्या अनेक कोटी रुपयाच्या एंट्री आलेले चेक हे महापालिकेच्या खात्यात जमा नाहीत. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, अनेक चेक महापालिकेच्या खात्यात जमा नाहीत. मग पैसे गेले कुठे? काही अधिकाऱ्यांनी आपल्या पदाच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडले आणि त्या खात्यावर जमा झाले आहे. त्या खात्यावर जमा झालेले आहे. तुमचा प्रश्न स्वाभाविकपणे असा असला पाहिजे की मग हे महापालिकेने स्वीकारले कर्ज तर त्याचं जे लेबूक असतं त्याला यांची बँकेत यायचं नाही. काय म्हणजे गुन्ह्यात शोधून दुसरा गुन्हा इतके निर्धावलेले अतिशय निर्लज्ज कायद्याची अजिबात भीतीनं पाळणारे लोक पालिकेच्या सत्तेत बसलेले आहेत. स्पेस जे आहेत या मी आमदार असताना माझ्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 73 ओपन स्पेस त्याला कंपाऊंड करून सुरक्षित केल्या. आता 155 154 ओपन स्पेस आहे. ओपन स्पेस की ज्याला कंपाऊंड नाही, ज्याला कोणी मानत नाही. काही ठिकाणी त्या ओपन स्पेसचे प्लॉट करून विकून टाकले आहेत. तुम्ही विचारा आपण तक्रार केली का? कोणी तक्रारी केलेल्या आहेत. तक्रार नाही, तक्रारी केलेल्या. महापालिकेने दिलेल्या कचरा उचलण्याच्या ठेक्याची राज्याच्या मुख्य आयुक्तांनी, मुख्य शब्द लक्षात घ्या, मुख्य सचिवांनी अतिशय गांभीर्याने दखल घेतलेली आहे. तसं पत्र पाठवले नांदूर आणि सांगितलंय याबद्दलचे तुम्ही नीट ऐकून घ्या पुढचं वाक्य. याबद्दलचे
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, मान्य उच्च न्यायालयाचे निकाल आणि राज्य शासनाने दिलेल्या गाईडलाईन याचं उल्लंघन झालं असेल तर तातडीने कारवाई करा. जी महानगरपालिका कचरा ठेकेदार रोज 2 लाख रुपये देऊ शकत नव्हते. आपल्या अतिशय विद्वान आमदारांनी कचरा ठेक्याचे पैसे मिळत नाही असं विधानसभेत महापालिकेच्या सभेत बोलल्यासारखं बोलले होते. 2 लाख रुपये द्यायची तुमची लायकी नाही, पात्रता नाही, आर्थिक क्षमता नाही, मग 5 लाख रुपयांची ठेका दिला कसा? मी राजेंद्र सोनारांचं अभिनंदन करतो की त्यांनी या प्रश्नाकडे अतिशय प्रकर्षाने लक्ष देऊन माझं लक्ष वेधून घेतलं. मी त्या भानगडीत पडलो नसतो. असं हे याशिवाय तुम्हाला माहिती ती गॅब्रियल वॉल कोणी बांधली? कृष्णराज दगड. तो दगड आणला आहे नंदादेवीच्या फॉरेस्टमधून. इतकी गंभीर गोष्ट पहा. तर बसा ना, नंदादेवीच्या फॉरेस्टमधून काय म्हणजे बेकायदेशीर उत्खनन केलं, फॉरेस्टमध्ये करता येत नाही. 1985चा ॲक्ट फार क्लिअर आहे. त्याबाबत काय कारवाई केली महापालिकेने? आम्हाला क्लिअर कळवले, आम्ही काय परवानगी दिलेली नाही. परवानगी दिली नाही म्हणजे मग कसं काय करतो? काय तुम्ही करता काय? पगार कशाचे घेता? आणि धुळे शहरातला सर्वे नंबर 46 नगावबारी तर धान्य गोडाऊन ते विधानी रस्ता तिथपर्यंतचा केलेला रस्ता हा फॉरेस्टमधून मुरुम काढून केला आहे. रॉयल्टी भरलेली नाही. आणि त्याचे जवळजवळ 1.5 कोटी रुपये हडप केलेले आहेत. आता पुढची 1.5 कोटी रुपये जर 46-45 कोटी रुपये काय नाही. आणि असे आम्ही हिशोब काढून न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत 800 ते 1000 कोटी रुपये हे मांडलेले आहे. हा एक भाग. दुसरा भाग असा आहे की आमच्या नानू परदेशी हरित लवादामधून नदी पात्रात होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबद्दल मनाई हुकूम लावला. आता महापालिकेने तिथं आपलं म्हणणं दाखल केलं नाही. मग कोर्ट काय मनाई हुकूम द्यायच्या तर महापालिका सांगेल हा जर तुमचा कार्यक्रम काय पण त्या हरित लवा नावाची गोष्ट माहिती आहे.
ते म्हणतात तिथे झाड नाही काही नाही, मग हरितवाद आलं कुठून? आमदारचा प्रश्न आहे. काय आलं कुठून? आता अशा सामान्य बुद्धीच्या माणसाला समजून सांगणं आमच्या पलीकडे, आम्ही अशिक्षिताला समजून सांगू शकतो. काय पण अशा लोकांना समजून सांगणं हे आमच्या बुद्धिमत्तेच्या खाली क्षमतेच्या पलीकडे आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल ते विचार. मी काय म्हणणार नाही आमचं लोकांचं विचार नका, गीताचा असा विषय नाही. काय विचारायचं ते विचार. पूर्ण स्वातंत्र्य. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.